हेतू एवढाच आहे की विद्यमान शिक्षण मंत्री सध्या आमच्या जमिनीच्या संदर्भात जी चुकीची माहिती वारंवार पसरवतात त्याच्या विरोधात ही प्रेस आहे. त्यामुळे आमचे लोक संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे आमच्या लोकांना संभ्रमित करून उद्याचं 2024चं जे इलेक्शन आहे त्याच्यावर डोळं ठेवून फक्त मतांची गोळाबेरीज करून त्यांनी निर्णय घेऊ नयेत. घाटावर एखादा मंत्री असेल तर त्या जनतेच्या किंवा शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वतः मंत्रिपदाचा किंवा आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. मग आम्ही विद्यमान आमच्या दीपक भाईंना सांगतो म्हणतो की माझं आव्हान आहे त्यांना की आमच्या या प्रश्नासाठी तुम्ही असं पाऊल का उचलत नाही. तुम्ही प्रत्येक वेळेला आमचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने का मांडताय. आम्ही म्हणू तुमचा आमच्या 15 ऑगस्टचं उपोषण कुठल्या बेसवर मागे घेतला. 15 ऑगस्टचं उपोषण हे आमच्या गावानेच ठरवलेलं होतं. पण या संदर्भात आम्ही तो निर्णय वेगळ्या पद्धतीने नंतर घेऊ. गावानेच ठरवलेलं होतं आणि त्याचप्रमाणे आम्ही 2 की 1 तारीखला आपण निवेदनं जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली. पालकमंत्र्यांना निवेदन दिलं, शिक्षण मंत्र्यांना दिलं, मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं, महसूल मंत्र्यांना दिलं, 2 उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं, कलेक्टरला निवेदन दिलं आणि त्याप्रमाणे ते रिपोर्ट गेल्यानंतर त्याच्यानंतर ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सगळ्या गोष्टींची खळबळ होऊन याप्रमाणे बाकीच्या गोष्टी पुढे घडत गेल्या. पण 15 तारीखचं आमचं उपोषण हे आम्ही ठरल्याप्रमाणेच होतं. पण नंतर मग हे प्लॅन्टेड झालं. म्हणजे एका दिवसामध्ये 2013 मध्ये 13 तारीखला माझी प्रेस झाली. 14 तारीखच्या ज्या घटना घडल्या त्याच्यानंतर आमचे विद्यमान मंत्री त्या ठिकाणी पोहोचले. त्यांचा व्हिडिओ आमच्याकडे आजही आहे. पण आम्ही त्यांना एकच विचारलं 10 मे 1999 मध्ये जे ज्ञापन काढलं आणि 2010ला ते शुद्धीपत्राने ते ज्ञापन काढलं. मग या ज्ञापनाविषयी तुम्हाला काय माहिती आहे. तुम्ही याच्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. तर त्या ठिकाणी मंत्री महोदयांना सांगायला आलेलं नाही. आमचा प्रश्नच जर तुम्हाला माहिती नाही तर आमचा प्रश्न तुम्ही सोडवणार कसं. तुमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलं होतं. त्यांचं काय झालं. नाही हो गावडे साहेब मुख्यमंत्र्यांकडे जी बैठक झाली त्या बैठकीत जे काय विषय झाले त्याच्यात तुम्ही समाधानी आहात नाही. माहिती आहे. आणि तुमच्या गावात जी गाव बैठक झाली 14 तारीखला का 13 तारीखला 13 तारीखला गाव बैठक झाली मंदिरामध्ये बैठक झाली. त्याच्यात 700-800 लोक उपस्थित होते. त्या बैठकीत एक मुखाने दीपक केसरकर जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असाच निर्णय झाला ना. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील अजिबात नाही. ही चुकीची माहिती दिली गेली. प्रतिनिधी पाठवला. प्रतिनिधी सुद्धा कृती समितीचे अध्यक्ष इथे आहे आणि कृती समिती ही आहे. मला काय तुमच्या सगळ्या मुद्द्यावर आता तुमची भूमिका सांगा. आम्हाला केसरकर नको. आम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आझाद मैदानावर बसू याची भूमिका सांगा. एक मिनिट फक्त. आणि जी कृती समिती केली ती गावाने पाठवली नव्हती. हे खरं आहे काय की गावाने पाठवली होती. जरा शांतपणे व्यवस्थित आपण विषय मांडू. आता मी त्या ज्ञापनामधला पहिला जो परिच्छेद वाचून दाखवला त्या परिच्छेदामध्ये काय म्हटले मी व्यवस्थितपणे आपण समजू. त्यात असं म्हटलेलं आहे की चौकूड अंबोली गेळे या गावातील कबलातर गावकर खात्यातील ज्या जमिनी आहेत त्या पूर्णतः शासनाच्या मालकीच्या आहेत. तथापि त्यापैकी काही जमिनीवर काही ग्रामस्थांची प्रत्यक्ष व्यवहार असल्यामुळे त्या जमिनीची मालकी संबंधिताला देण्यात यावी अशी संबंधितांनी मागणी केली. आता ऐका. आम्ही यानंतर आमच्याकडे असलेली कागदपत्र आणि कायदा काय म्हणतो असं निवेदन 2009 आणि 2010 साली सचिवांना दिलं. त्यांनी ते निवेदन पाठवलं जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीसाठी. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली आणि 2013 साली त्यांनी हा अहवाल शासनाला पाठवला. या अहवालात त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की बोटखतापासून भोगोटदार वर्ग 1 आहे. आता भोगोटदार वर्ग 1 याचा अर्थ महसूलच्या पुस्तकामध्ये त्याच्यात की 100% मालकीची. म्हणजे आता इथे असं सिद्ध होत आहे की या जमिनीचे मालक शासन नसून कबलातर गावकर आहे. म्हणजे पूर्णतः शासनाच्या मालकीची आहे हे असत्य ठरतं. भोगोटदार वर्ग 1 या प्रकारचे
कमलेंद्र गावकरे चौकीचे मालक आहेत. पुढे जे म्हटलंय की तथापि काही जमिनीवर काही ग्रामस्थांची प्रत्यक्ष वहिवाट असल्यामुळे त्या जमिनींची मालकी संबंधितांना देण्यात यावी अशी संबंधितांनी असल्याकडे मागणी केली. हे जे करेस्पॉन्डन्स केलंय ना यात माझ्या नावाने केलेलं आहे. प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र जगन्नाथ गावडे आणि इतर ग्रामस्थ तुम्हाला सगळा 2009 सालापासूनचा. आता याचा तुम्ही अर्थ असा काढणार का की राजेंद्र गावडे वेगळा आणि गाव वेगळा असं कुठेही नाही. चौकुड हा गाव एक संघ आहे. 3 शतकांपासून एकच आहे. बरोबर हे करताय ना यात कुठचंही तथ्य नाही. आणि दूरमध्ये फक्त काय झालं काय होतं की तरुण जे असतात म्हणजे यातले आता काल उपोषणाला बसलेले काही तरुण त्यांचे तर अजून म्हणजे दुधाचे ओठ म्हणतात इतके ते बिचारे लहान आहेत. कळलं का? त्या विचारांना त्यांचा जन्म त्यामुळे त्यांना कोणालाही काही विचारायला माहित नाही आणि कुणीही वेगळं नाही वेगळं मत वगैरे नाही. सगळ्यांचं मत हेच आहे. ओके काय कुठेही तू मत नाही. बरं आम्ही बोलतो मी मगाशी आपल्याला म्हटलं की 99 नंतर कृती समिती स्थापन केली गेली. जवळजवळ मंत्रालयातल्या आंबोली आणि गळ्याची मिटिंग सोडली सगळ्या मिटिंग मी अटेंड केल्यात. प्रत्येक वेळी बऱ्याचशा मिटिंग आमच्या दीपक भाईने राज्यमंत्री असेल आमदार असेल त्याच्या थ्रू गेल्या. वेळोवेळी आम्ही त्यांना सांगितलं यू गो थ्रू अवर ओनरशिप रेकॉर्ड. आमचं ओनरशिप तुम्ही आमच्यासाठी प्रश्न सोडवताय ना. तुमचं चौकडी सेकंड गाव ना मग आमच्यासाठी तुम्ही धडपडता आमच्याच प्रश्न सोडवले तुम्ही गेले. परंतु दीपक भाईंनी अगदी 99 पासून ते आज मी ठासून सांगतो ते आमच्या बरोबर दिखावा करतात. माझं चौगू गाव सांगतात याच्यावर एवढे उपकार केले तुम्ही सांगतात आणि प्रत्यक्षात मात्र ते आमच्याबरोबर आमचा प्रश्न आमच्या सारखा सोडवावा असं त्यांना अजूनही वाटत नाही. आणि त्यांनी कधी येऊन चौगूमध्ये तुमचं म्हणणं काय तुमची ओनरशिप रेकॉर्ड काय सांगतं ते मी व्हेरीफाय करतो माझे भरपूर वकील आहेत असं त्यांनी केलेलं नाही. परिणामी मगे जो आपण जो म्हटलाय की तुमच्या गावामध्ये मिटिंग असताना ते ह्याला गेले मुख्यमंत्री बैठकीला डॉक्टर गावडेने मुंबईहून सांगितलं की मला वाटत नाही कारण जे 20 वर्ष 25 वर्ष दीपक भाईंना मी हा प्रश्न अगदी म्हणजे डेंबीच्या डेटातून ओढून सांगतोय तर त्यांना जर हा प्रश्न सोडवायचा असला तर आम्ही त्यांना कशाला जायला पाहिजे. म्हणून ते जर आमचा प्रश्न त्यांना ऑलरेडी विषय माहित आहे मग तुम्ही आपण कोणी जायची गरज नाही. स्टील त्यांचे स्पेसिफिक कार्यकर्ते त्यांनी घातलेले तरुण मुलं ठेवलेले आणि त्यांचा येण्या जाण्याचा खर्च त्यांनी जाहीर केलं होतं. सगळा येण्या विमानाने या गाड्याने या तुमचा सगळा खर्च आता तो विषयाचा बोलण्याचा भाग झाला. त्यांनी आतापर्यंत आणि चौकुळच्या उपोषणाच्या मीटिंगमध्ये त्यांनी काय सांगितलं तुम्ही आता इकडून कोणीतरी म्हटलं तुम्ही 5 जणांच्या बाजूला गाव इकडूनला उलट पक्षी आमच्या सोमा गावडेने सांगितलं दीपक भाई चौकुळ गाव अखंड आहे गावडे समाजाचा आहे तिथं कुठल्याही जमिनीचे प्रश्न गेली 25 वर्ष कोणी राजकारण केलं नाही. 25 वर्षाची इलेक्शन झाली नाहीत का झालीच का. पण प्रत्येक जण कुठल्याही माणसाला तुम्ही विचारा बाबा आम्ही जमिनीच्या प्रश्नावर राजकारण करणार नाही ती आमची कृती समिती आहे गाव आहे. परंतु दीपक भाईंनी ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की जमिनीचा प्रश्न राजा आणि ऍडव्होकेट गावडेच हँडल करतात. एकदा तर ते चौकुळा मी माहितीसाठी सांगतो आपल्याला एकदा तर ते चौकुळा सगळा लवाजमा घेऊन गेले होते प्रशासकीय अधिकाऱ्यांचा. ऍब्सोल्युटली गावाने सांगितलं तारीख मला माहिती असेल एकही गावातला जाणता माणूस गेला नाही. त्यांचे जे कार्यकर्ते गेले त्यांना विचारलं तुमचा प्रश्न हँडल कोण करतं राजा गावडे. मग त्याने आंबोळे मी सांगितलं मी जबाबदारीत बोलतोय की गावडे साहेब राजाभाऊ म्हणतात मला ते राजाभाऊ तुमच्या जमिनी या भोगडावर एकच्या आहेत तुम्ही काढलेले पेपर गावडेच्या पूजेला त्यांनी मान्य केलं की राजा गावडेने जे पेपर काढले ते तुमच्यासाठी निश्चित हिताव आहे. आणि असं असताना राजेंद्र गावडेने सांगितलं कोणी जायची गरज नाही. स्टील तरीही त्यांचे कार्यकर्ते जवळचे काय म्हणतात ते थोडक्यात तर ते त्यांनी गेले तिथं काय प्रतिसाद झाली त्यांनी काय दीपक भाईंनी त्याला काय प्रत्यक्ष बोलले काय त्यांना कधी कोणी मिटिंग अटेंड केला 20-25 वर्षाचा पोरला गेला आणि ते अटेंड केलं. मिटिंग मध्ये काय ठरलं गावानं उपोषण करायचं जोपर्यंत जाताय ना जावा ठीक आहे त्याच्यामध्ये बैठक आहे प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असतात विचार वेगळे असतात म्हटलं जावा. गेल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी आले 15 ऑगस्टला उपोषण सुरू होतं. जाताना काय ठरलं होतं आमच्या गावाला ठरलं होतं हा 7-12 आहे हा 7-12 कापल्या जर गावकर 1 वर्षचा जर करत असतील
म्हणजे महाराष्ट्र शासन वगळून जर कबळगावकर असतील तरच तुम्ही मिटिंगला थांबा, अदरवाईज तुम्ही आहेत तसे या. उपोषणाचा जो विषय होता मगाशी आपल्या कोणीतरी आपण विषय काढला. दीपक भाईने स्टेटमेंट केलं, एकीकडे सांगतात तुम्हाला सामूहिक लावून देणार, दुसरीकडे कलेक्टर पाहिजे, तिकडे सोसायटी फॉर्म करणार, चौथीकडे सांगतात अरे म्हटलं एकाच ज्ञानामध्ये 2 तालुके जसे राहू शकत नाही तसं एकाच 7-12वर शासन आणि ओनरशिप राहू शकत नाही ना. राहू शकतात मग नाही तसं आम्ही तुम्हाला ओनरशिप देणार. अरे सामान्य माणसाला तुमच्या आम्ही छोटी खेड्यातली माणसं आहोत त्यांना काय होय म्हणणार, कारण ते इम्प्रेसिव्ह दिसतात. बोलतो मी तुम्ही याच्या अगोदरचा 26 जुलै 2023चा एक GR काढलेला आहे शासनाने. जेडे आणि आंबोली गावाच्या जमिनी संदर्भात वाटपाचा GR काढलेला आहे. तो GR जरा कृपया तुम्ही वाचा. मुळात आम्ही मालक आहोत म्हणून आम्ही झगडतोय. आम्ही कुठल्याही शासनाच्या अधिकाऱ्याला किंवा कुठल्याही मंत्र्याला किंवा मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन देताना नेहमी आमच्या निवेदनामधला विषय असा आहे की ज्ञापन रद्द करा आणि आमचं जे कबलायदार गावकर टायटल आहे ते रिस्टोर करा. आजपर्यंत कधीही आम्ही कुठेही कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याकडे किंवा आमच्या मंत्र्यांकडे, पालकमंत्र्यांकडे किंवा महसूल मंत्र्यांकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे आमच्या जमिनीचं वाटप करा म्हणून आम्ही कधी नाही. तुम्हाला पाहिजे तर त्याची पत्र दस्तावेज तुम्हाला आम्ही म्हणून देऊ शकतो. ही एवढी फाईल आमचं फक्त कम्युनिकेशन आहे. मुळात आम्ही पाठवलेली पत्र आहे, ही पत्र सगळी वाचा.